नमस्कार मंडळी. तर आज आपण 32 साईजचा प्रिन्सेस कट ब्लाऊज कट करणार आहोत. तर आज मी तुम्हाला दाखवते 32 साईजचा प्रिन्सेस कट ब्लाऊज कसा कट करायचा. तर सर्वप्रथम कस्टमरचं जे माप आहे मी तुम्हाला सांगते. तर कस्टमरची जे काही ब्लाऊजची उंची आहे ती 13 इंच आहे, छाती 32 इंच, कमर 26 इंच, पुढचा गळा 6 इंच, मागचा गळा 10 इंच आणि जी काही बाहीची उंची ते देवसेना बाही घ्यायची आहे कस्टमरची पण. तर त्याची उंची आहे 9 इंच, दंडघेर आहे 9 आणि जो काही शोल्डर आहे ब्लाऊजचा तो आहे 2.5 इंचावर. तर या ब्लाऊजला आपल्याला कटवर्क डिझाईन करायची आहे मागच्या बाजूने. तर चला मग आता आपण कटिंग करून घेऊया. सुरुवातीला आपल्याला ही जी काही ब्लाऊजची जी काही बंद घडी आहे ना त्या बाजूने आता आपण कटिंग करणार आहोत. तर आता आपण याची उंची टाकणार आहोत. 13 मध्ये 1 इंच ॲड करणार आहोत. आपण 14 इंचाची उंची टाकायची आपल्याला स्लीवची. त्यानंतर आपलं गळा डीप असल्यामुळे आपण शोल्डर जे काय आहे ते 5 इंच घेणार आहोत. 5.25 इंचाचा आपण शोल्डर घ्यायचं आहे आणि 2.25 इंचाची किंवा 2 इंचाची 2च इंच घेऊ ना आपण. 2 इंच आपल्याला गळा रुंदी घ्यायची आणि कस्टमरचा मागचा गळा आहे 10 इंचाचा. तर आपल्याला अर्धा इंच शिलाई मार्जिन ॲड करायची आहे. तर फक्त आपण जो काही कच्चा गळा आहे तो काढून घेऊ. नंतर आपल्याला कटवर्कची डिझाईन करायची, त्यासाठी आपल्याला कॅनव्हासचा वापर करावा लागेल. फक्त मी एक बॉक्स तयार करून ठेवला आहे. त्यानंतर आपण मुंडा जो आहे तो 6 इंचाचा टाकणार आहे. तुम्ही हवं तर पट्टीचं देखील सहाय्याने रेषा मारू शकता. त्यानंतर आपण 1.25 इंचाची मुंडा खोली देणार आहे. यामध्ये आपल्याला 1.25 इंचाची मुंडा खोली घ्यायची आहे आणि अशा प्रकारे आपल्याला हळूवारपणे मुंड्याचा आकार द्यायचा आहे. आणि आपण छातीचा चौथा भाग आहे तो टाकून घेऊया. छाती 32 साईजचा छातीचा चौथा भाग 8 इंच आहे. त्याच्यामध्ये आपल्याला शिलाई मार्जिन 1.5 इंच असं 9.5 इंच आपल्याला घ्यायचं आहे माप. आणि इथून कमरचा जो काही भाग आहे तो देखील सरळ टिक मारून सरळ रेष मारून घ्यायचा आपल्याला. आणि व्यवस्थित मुंड्याचा जो काही आकार आहे तो व्यवस्थित आपल्याला प्रॉपरपणे द्यायचा आहे. आणि अर्धा इंच इथं उतार द्यायचा आहे, जेणेकरून आपल्या इथं जो मुंडामध्ये फुगा किंवा ब्लाऊज काचणार नाही त्यासाठी. तर आपला हा जो काही बॅक पार्ट आहे आता शोल्डर उतरू नये म्हणून काय करायचं, अर्धा ते 1.25 इंचाचा आपल्याला इथं डाऊन द्यायचं आहे. असं आपण तिरकस डाऊन द्यायचं आहे. अशा प्रकारे आपला बॅक पार्ट आहे तो तयार झालेला आहे. आता आपण याला कट करून घेऊ आणि या बॅक पार्टवरूनच आपण फ्रंट पार्ट कसा कट करायचा हे देखील बघू. तर डायरेक्ट कापडावर कटिंग करून दाखवते मी तुम्हाला. जेव्हा आपण शिवण क्लास करू त्यावेळेस मी तुम्हाला हा पार्ट जो आपण कट करून घेऊ. आता आपला जो काही बॅक पार्ट आहे तो कट झालेला. हा बॅक पार्ट असंच उचलायचं आहे आपल्याला आणि इकडच्या भागावर ठेवायचं आहे. असंच हा बॅक पार्ट उचलायचा, दुसऱ्या भागावर ठेवायचा आणि आहे तसा आखून घ्यायचा. त्यानंतर किती वाढवायचं किती काय करायचं ते तुम्हाला मी सांगते. अगोदर आहे तसं आखून घेऊया आपण. बघा थोडंसं आपण इकडे घेऊ अजून. अशा प्रकारे आपण आखून घेतलेलं आहे आणि इथली जी गळ्याची खुणी ती देखील करून घेऊ. आता आपण पुढच्या गळ्याचा आकार द्यायचा आहे. आधी सर्वप्रथम
कस्टमरचा पुढचा गळा आहे तो 6 इंचाचा आहे, तर आपण अगोदर 6 इंचावर असा बॉक्स तयार करून घेऊ आणि गळ्याला गोल आकार देऊन घेऊ. हळूवारपणे असं गळ्याला गोल आकार द्यायचा आहे. त्यानंतर हे जे काही 6 इंचाचा मुंडा आहे तो मुंड्याचा आकार द्यायचा आहे आपल्याला. आतल्या मुंड्याला अर्धा इंचाने आपल्याला डाऊन घ्यायचं आहे. तर इथून जे काय आहे ना असं थोडंसं आतून घ्यायचं आणि अर्धा इंच असं अंतर घेऊन जो आतल्या मुंड्याचा आकार आहे तो आपल्याला अर्धा इंचाचा आतमध्ये घ्यायचा. हा पुढच्या मागच्या मुंड्याचा आकार आणि हा जो काय आहे माझा बोट बघा तिथे हा पुढच्या मुंड्याचा हा आकार आहे. त्यानंतर आपल्याला प्रिन्स कटचा भाग आहे त्याच्यामध्ये आपल्याला खालच्या बाजूने पाऊण इंच वाढवायचं असतं. तर पाऊण इंच आपल्याला एक्स्ट्रा घ्यायचं आहे बघा. 1 ते पाऊण इंच आपलं इथं मार्किंग भरतंय. हा जो उरलेला कापड आहे ना खालचा हा तर आपल्याला संपूर्ण पाऊण इंच जो भरतो तो आपल्याला घ्यायचा आहे, जेणेकरून आपला जो काही प्रिन्स कटचा भाग आहे जेव्हा आपण टक्स मारू तेव्हा आपला जो काही पुढच्या बाजूने तसं उचल घेणार नाही, वरती सरकणार नाही त्याकरता. तर आता आपण इथून आपण 3.5 इंच घेऊया या बाजूने बघा. या भागाच्या बाजूने आपण 3.5 इंच घ्यायचा आहे आणि उभा जो काही टक्स पॉईंट आहे आपला तो 4 इंचावर घ्यायचा आहे बघा अशा प्रकारे. त्यानंतर आपल्याला प्रिन्स कटचा शेप द्यायचा आहे. त्याच्यासाठी आपल्याला इथून 2 ते पावणे 2 इंचावर मार्किंग करायचं आहे आणि हळूवारपणे आपल्याला जो काही प्रिन्सेसचा शेप आहे तो असा द्यायचा आहे. असा फिश कट सारखा आपल्याला प्रिन्सेस कटचा शेप द्यायचा आहे आणि असा हळूवारपणे वरती प्रिन्सेस कटचा आकार द्यायचा आपल्याला. जसं जसं तुम्हाला सराव होईल तसं तसं तुम्ही बरोबर परफेक्ट शेप द्यायला शिकाल. तर बघा अशा प्रकारे प्रिन्सेस कटचा शेप दिला आहे. आता इथे जो आपण भाग कट करणार आहे आपल्याला कमरेत भाग फिटिंगला कमी पडणार आहे, आपल्या इकडून एक्स्ट्रा यायचं आहे. तर इथं मोजून घ्यायचं तुम्ही किती घेतलं, पावणे 2 इंच किंवा 2 इंच घेतलं तर इथून 2 इंचावर आपण मार्किंग करायची या बाजूला आणि वरच्या बाजूने आपण 1 इंच किंवा पाऊण इंच देखील ॲड करून घेऊ आणि अशी तिरकस रेष द्यायची. तिरकेस आपल्याला रेष काढून घ्यायची. तर पुढच्या बाजूला एवढा भाग आपण वाढवा घेतला आणि खालच्या बाजूने 2 इंच. आता काय करायचं, ज्यावेळेस आपण इथून असं टक्स करतो ना तेव्हा हा भाग जो काय असं खाली येतो, तर कमरेच्या बाजूला हा भाग खाली जातो. तर आपल्याला इथून असं तिरकस कट करायचं जेणेकरून जेव्हा आपण हा पार्ट जोडू असा तर आपली ही जी काही खालची पट्टी राहते ती सरळ एका रेषेत येते, त्याच्याकरता आपल्याला असं तिरकस कट करून घ्यायचं आहे. आणि पुढचा भाग आहे तो असाच राहू द्यायचा, कारण आपण जेव्हा इथे टक्स देतो त्यावेळेस आपला प्रिन्स कटचा कर्व जो आहे तो एकदम परफेक्ट येतो. त्यासाठी आहे ना आपल्याला असंच ठेवायचं आहे. आता जे काय आपलं फ्रंट पार्टचं जे कटिंग आहे ते कंप्लीट झालेलं आहे. आता आपण याला कट करून घेऊया. कट कसं करायचं हे देखील मी तुम्हाला सांगते. सुरुवातीला हा जो काही पुढचा गळा आहे तो आपण हळूवारपणे कट करून घ्यायचा आहे आणि ही जी बाजू आहे ना ती अशी तिरकस कट करायची. हे बघा असं. आणि जो एक्स्ट्रा भाग घेतलाय ना तिथून आता जो काही आतला मुंडा आहे ना हा आपल्याला कट करायचा आहे. हे बघा आतल्या मुंड्याच्या बाजूने आपल्याला कट करत असं सरळ जायचं आहे. त्यानंतर ही जी काही आहे ना आपण मार्किंग केलेलं ते आपण अगोदर कट करणार आहोत. हे बघा अशा प्रकारे इथल्या बाजूने ना वरची बाजू त्याच्यामध्ये थोडंसं अर्धा इंच आपण एक्स्ट्रा कट करू आणि खालच्या बाजून जो काही शेप दिला आहे ना तो तसाच प्रॉपर आपल्याला कट करायचा आहे. तेव्हा अशा प्रकारे आपला प्रिन्स कटचा फ्रंट पार्ट देखील कट झाला आहे आणि बॅक पार्ट देखील कट झाला आहे. आता आपण स्लीवची जी काही कटिंग आहे ती बघूया. तर आपल्याला देवसेनाची कटिंग करायची त्यासाठी आपण एक्स्ट्रा कापड घेणार आहोत. तर आधी आपण जे काही ब्लाऊज पीसचा जो काही काट आहे तो आधी टेपनी मोजून घेऊया तो काट किती भरतो ते.
हे बघा, अगोदर हा काठ मी मोजून घेते. हा जो काही काठ आहे तो 4.25 इंचाचा भरतोय आपल्याला. तर कस्टमरची बाही आहे 9 इंचाची. तर 9 मधून आपण 4 इंच वजा करू. किती इंच उरतं? 1 2 3 4 5. तर वरचा जो काही पफसाठी आपले कापड घ्यायचा आहे तो 5 इंचाचा आणि त्याच्यामध्ये 1 इंच शिलाई मार्जिन, असा आपल्याला 6 इंचावर जो काही स्लीवचा जो काही पफसाठी लागणार कापड आहे तो कट करायचा आहे. तर आता आपण दुसरं कापड घेऊ. हे जे काही आपले उरलेलं अस्तर आहे ना, यामध्ये आपल्याला बाही कट होणार नाही. हे खालचं जे काही बॉर्डर असते ना आपल्या काठाला, त्याला जॉईन करायला या अस्तरचा वापर होईल. आणि आता मी दुसरं जे काही अस्तर घेतलेलं आहे ते असं ओपन करून त्याच्याशी डबल फोल्ड करून घ्यायचं आहे. बघा अशा प्रकारे, असं, जेणेकरून तुमचं दोन्ही बाह्या एकाच वेळेस कट होतील. तर आता आपल्या याच्यावर बाईचं जे काही माप घ्यायचं फुगा बाईसाठी, तर आपल्याला शिलाई मार्जिन ॲड करून आपण 6 ते 6.5 इंच घेणार आहोत. जेणेकरून आपल्याला या कस्टमरला पफ खूप चांगल्या प्रकारे पाहिजे, तर आपण 6.5 इंच मार्किंग घेणार आहोत. आणि ही जी काही बाजू इकडची उघड बाजू, हे बघा, त्या बाजूने आपण पहिले छातीचा चौथा भाग त्यामध्ये अर्धा इंच ॲड करून 8.5 इंचावर मार्किंग करून घेणार आहोत. हे बघा अशा प्रकारे. आणि इथून मागचा जो काही भाग उरतो तो आपण पफसाठी वापरणार आहे. तर आपल्याला पफसाठी 8 इंच आणि पुढं 8 इंच. तुम्ही हवं तर 5 इंच देखील घेऊ शकता. तुमच्याकडचा कपडा कमी शिल्लक असेल तर तुम्ही 5 इंच 4 इंच 6 इंच असं देखील घेऊ शकता. माझ्याकडे भरपूर एक्स्ट्रा आहे, त्यामुळे मी आहे तेवढाही कपडा पफसाठी यूज करणार आहे, जेणेकरून जास्त छान प्रकारे पफ येईल. आणि इथून आपल्याला हलकासा असा जो काही बाहीचा आकार आहे तो द्यायचा आहे. इथून तुम्हाला 3 इंचाचा उतार द्यायचा आहे आणि हळूवारपणे असा बाईचा जो काही शेप आहे तो तुम्हाला देऊन घ्यायचा आहे. हे बघा अशा हलक्या हाताने. नंतर आपण जेव्हा स्लीव्ज ब्लाऊजला जोडतो ना त्यावेळेस आपण प्रॉपर शेप देणार आहोत. पण आता फक्त हलक्या आकारे असा पफ घेण्यासाठी आपण असा उतार द्यायचा आहे. जितकं तुम्हाला उतार देता येईल ना तितकं तुम्हाला उतार द्यायचा, जेणेकरून हा भाग पफसाठी छान पफ येईल आपला. खालचा जो काही उतार आहे ना तो मी घेतलेला आहे. आता आपण याला कट करून घेऊ. याच्यामध्ये मी दंडघेराचं माप टाकलेलं नाही आहे, कारण जेव्हा आपण स्लीव्ज तयार करू ना त्यावेळेस आपण दंडघेर ॲड करू. हवं तर तुम्ही आत्ता दंडघेर देखील ॲड करू शकता. तर मी इथं दंडघेर पण ॲड करून घेते, कारण नंतर तुमच्या लक्षात येणार नाही. तर बघा, इथून जी आपली आहे तयार स्लीव्ज आहे, हा जो काय आहे पफसाठी कापड, तर आपण दंडघेराचं माप इथून इकडे टाकणार आहोत. कस्टमरचा दंडघेर आहे 9 इंचाचं. 9चं निम्म किती होतं? 4.5 इंच. 4.5 मध्ये आपल्याला 1.5 इंच शिलाई मार्जिन ठेवायचं. 5.5 6.5 1.5 ते 2 इंच आपण शिलाई मार्जिन ठेवणार आहोत. तर हे बघा असं तिरकस मार्किंग करून घ्यायचं आपल्याला. आता माझ्या कायमच्या सरावामुळे मी डायरेक्ट असा आकार देऊन घेते. तर हे बघा, इकडून इकडचा भाग पफसाठी वापरायचा आणि इकडचा जो काय आहे आपल्याला ती आपली बाही तयार होणार आहोत. आता याच्या खाली आपल्याला जो काही काठ अटॅच करायचा आहे त्यासाठी आपण देखील आपला जो काही काठ होता तो होता 4.5 इंचाचा. 4 ते 4.25 इंचाचा आपला काठ भरला होता. तर शिलाई मार्जिन ॲड करून आपण 5 इंच घेणार आहोत आणि अशी सरळ पट्टी कट करून घेणार आहोत. जेव्हा आपण बाई तयार होईल ना त्यावेळेस आपण उरलेला जो काही भाग आहे तो जॉईंट करणार आहोत. सध्या मी सरळच पट्टीची काय आहे ती कट करून घेते आहे. बघा, पट्टीचं कुठलंही माप नाही आहे, फक्त उंची 5 इंचाची घेतली आहे, रुंदीचं कुठलंही माप नाही घेतलेलं मी. बघा, तर इतकी अशी पट्टी मी कट करून घेतलेली आहे. म्हणजे या मापाच्या निम्मी पट्टी मी कट केलेली आहे. जेव्हा ही स्लीव्ज तयार होईल, हे बघा, तुम्ही हवं तर असं देखील माप घेऊ शकता. हे बघा असं, हे जो काही भाग घेतला आहे ना तेवढंच मापाची घेतली, फक्त थोडीशी एक्स्ट्रा घेतलेली मी 1 इंच इतकी. तुम्हाला खालच्या काठाची पट्टी कट करून घ्यायची आहे. अशा प्रकारे आपली बाईची देखील कटिंग झालेली आहे. हा जो उरलेला कपडा आहे त्याचा हुक लुक करण्यासाठी आणि प्रिन्सेस कटला खालून पट्टी लावण्यासाठी फ्रंट साईडला यूज करू शकता. आता आपण हेच लगेच कापडावर देखील कट करून घेऊया.
बघा अशा प्रकारे. आता आपण हा जे